तथापि अनेक कुळांना देवी ठाऊक नाही. पूर्व परंपरेनुसार जे करत आले तेच पुढची पिढी करते. त्यासाठी या कार्यानं 11 मंगळवार किंवा शुक्रवार उपवास सांगितलेले आहेत. त्या दिवशी सुवासिनींनी एकादशीप्रमाणे उपोषण करावं. आपलं जे देवघर आहे तिथे शयन करावं. देवीकडे डोकं ठेवून झोपावं. दोन्ही टाईम अल्पाहार करावा म्हणजे उपवास करावा. पैकी कुठल्या तरी मंगळवारी आपली जी कुलस्वामिनी आहे ती आपणाला पडताळा देते की मी कोण आहे, कुठे आहे आणि तुमची कुलदेवता कोण आहे. समजा तुळजापूर आहे. ज्यांची कुलस्वामिनी तुळजापूर आहे तर स्वप्नात येऊन सांगणार नाही ते देवी की मी तुझी कुलदेवता आहे म्हणून. आपल्यासारखे कोट्यावधी त्यांना बघताय, आपणच काय थोडे काय. तथापि आपल्या स्वप्नामध्ये किंवा दृश्यामध्ये आपण खंदकात उतरतोय, पायऱ्या पायऱ्यांनी खूप खोल उतरतोय, असं स्वप्न दिसलं आणि 4 हात असणारी भगवती आपणाला दिसली तर आपण समजून घ्यायचं ही तुळजापूरची देवी आपली कुलस्वामिनी आहे. मग भगिनींनी प्रति मंगळवार साधे उपवास करावेत, संध्याकाळी सोडावेत. याला कुलधर्म, कुलाचार, कुलदेवतेची सेवा आणि त्या दिवशी दिवसभरात फावल्या वेळेत दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. ज्यांना वेळ कमी असेल किमान 2 अध्याय तरी वाचावेत क्रमशः.